को पावर्ड बाय टेक्नो। विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजवायला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात रंगतदार लढत असणार आहे ती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये। आणि या ठिकाणी भाजपने आपला दावा या ठिकाणी जरी केलेला नसला तरी पण भाजप इथली जागा लढवण्याची तयारीमध्ये आहे। आपल्यासोबत आहेत भाजपचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशालजी परब सर। परब साहेब, खऱ्या अर्थाने इंटरेस्टिंग जागा आहे सावंतवाडी मतदारसंघ, काय सांगाल? बघा, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, वरिष्ठ नेत्यांचा एक निर्णय असेल आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा आमच्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला असेल असं मला वाटतं। आणि दुसरी गोष्ट, सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद हा सर्वात महत्त्वाचा असतो। मला असं वाटतं की तिन्ही तालुक्यामधनं खूप चांगला प्रतिसाद आहे, सर्वांचा आशीर्वाद आहे। बघूया, आपण एक काम लोकांसाठी, जनतेसाठी, गोरगरीब जनतेसाठी मनापासून करतोय, त्याचं फळ परमेश्वर नवरात्रीच्या निमित्ताने मी सांगतो की नक्कीच मिळेल। भाजप या मतदारसंघावरती दावा करणार का किंवा काय सांगाल? या दृष्टीने सध्या राज्य पातळीवर सुद्धा घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत, कारण दीपक केसरकर हे या ठिकाणाहून सध्या विद्यमान आमदार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। बघा, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे। आमची सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे, जनतेची मागणी आहे, नेत्यांची मागणी आहे की भारतीय जनता पक्षालाच ही सीट मिळावी, ही प्रत्येकाची इच्छा आहे। ज्या पद्धतीने तुम्ही फिरताय, तुम्हाला प्रतिसाद या ठिकाणी मोठ्या पद्धतीने पाहायला मिळतो आहे। नुकताच एक कार्यक्रम पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, ती गर्दीसुद्धा या ठिकाणी बरंच काही सांगून गेली। अशा वेळेला विशालजी परब यांचं सुद्धा नाव पुढे येतं आहे। आपण या ठिकाणी मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहात का? मी कुठल्याही पत्रकार परिषदेमध्ये किंवा कोणत्याही वेळी मला उमेदवारी द्या म्हणून मी जाहीर केलेली नाही, परंतु लोकांचा प्रतिसाद, नेत्यांचं लक्षसुद्धा या प्रत्येक गोष्टीवरती आहे। मी स्वतः भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, सर्वसामान्य जनतेतनं मेहनत करतोय आणि गरीब जनतेसाठी कार्य करतोय। पक्षाची ध्येय धोरणे पूर्ण तळागाळात न्यायचा माझा प्रयत्न आहे। पण तुमचा दावा असू शकेल का किंवा तुम्ही इथले एक उमेदवार असू शकता का? आता हे पक्षश्रेष्ठी आणि जनता आणि परमेश्वर हीच मंडळी ठरवतील, एवढं मला वाटतंय। नक्कीच हे होते विशालजी परब सर। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज टेले, TV9 मराठी, रत्नागिरी। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।